पुण्यात सत्ताधाऱ्यांमध्येच महासंग्राम. भाजप शिंदे गटाची अजित पवारांविरोधात तक्रार. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर आपल्याला विकास निधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांनी तक्रार केली आणि त्याचे निवेदन दिलेलं आहे. अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केला आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी दबाव तंत्राचा वाटप करणारे अजित पवार पालकमंत्री बनल्यानंतर देखील आपल्याला डावलत असल्याचा आरोप भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या 10 सदस्यांनी केला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी रीतसर तक्रार करून या सदस्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली. त्यामुळे पुण्यातील महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आले. खरं तर जिल्ह्यामधील रस्ते, पाणी, समाज मंदिरे यासारख्या विकास कामांसाठी हा निधी वापरायचा असतो. मात्र गेल्या काही काळात मर्जीतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निधीचं वाटप करण्याचा प्रघात पडला आहे. यातूनच महायुतीत वाद निर्माण झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.